जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि महायुती समोर एक करडं आव्हान उभं करण्याचं काम ठाकरे सेनेतर्फे करण्यात येत आहे आणि यात संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका जे बजावत आहेत ते ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भाऊ, आपण बघतोय की जळगाव महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे। एकंदरच प्रचंड संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। आपण देखील प्रचारात सक्रिय झालेला आहात, कसा जनतेचा रिस्पॉन्स? आपण पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर माघारीच्या दिवशी ज्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवार साम दाम दंड भेद वापरून, कुठे धनशक्ती वापरून, कुठे यंत्रणांचा वापर करून, कुठे आमिष देऊन, कुठे कोणाला धमकवून अशा पद्धतीने महायुतीने त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार बिनविरोध करून घेतले। खरं तर ही लोकशाहीची पायमल्ली चाललेली आहे आणि या ठिकाणी लोकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात रोष आहे। मागच्या काळात भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या ठिकाणी जनता आता त्यांना जाब विचारते। त्यांनी मागच्या वेळेस निवडणुकीत सांगितलं होतं की जळगाव शहराला 100 दिवसात सिंगापूर करू, पण जळगाव शहराचा अतिशय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांनी सत्यानाश करून ठेवलेला आहे। ना इथे चालायला व्यवस्थित रस्ते आहे, ना पाण्याचा निचरा व्हायसाठी इथे ड्रेनेज लाईन आहेत, ना इथे पतदिवे वेळेवर लागतात। इथे स्वच्छतेचा मोठा बोजवारा झालेला आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या मूलभूत सुख सुविधांच्या पुरवण्याच्या संदर्भातल्या असतात आणि त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी असे या ठिकाणी अपयशी ठरली आहे। त्यामुळे या जळगाव शहराची जनता त्यांना या ठिकाणी जाब विचारते। आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला प्रमुख विरोधक म्हणून लोक आमच्या याकडे आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांकडे फार आशेने बघतायत। त्यांना त्यांचा चांगला कौल या ठिकाणी मिळत आहे, अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या 15 तारखेला या जळगाव शहराची जनता आमच्या सर्वच्या सर्व मशाल चिन्हावर उभे असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही। हो, आपण बघतोय की महायुतीमधले जे सगळे घटक पक्ष होते ते एकत्र येऊन ही निवडणूक लढतायत। कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी ही स्ट्रॉंग फॉर्म होऊ शकली नाही किंवा ते मजबूतीने महायुतीला आव्हान करू शकले नाही। असं नाहीये। जळगाव शहरामध्ये आपण पाहिलं असेल तर महायुतीमध्येही पेच निर्माण झाला होता। प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची साहेबांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचे पण उमेदवार होते, भाजपचे पण उमेदवार होते। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे उमेदवार होते, अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते। त्याचप्रमाणे काही ठिकाणी महाविकास आघाडीचे देखील स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अशी एखाद जागा या ठिकाणी जळगाव शहरामध्ये महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे। परंतु या जळगाव शहरामध्ये महाविकास आघाडी अतिशय या ठिकाणी स्ट्रॉंग असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जळगाव शहरामध्ये लोकांना न्याय देण्याचा आणि प्रचाराचा आणि निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्याचं ध्येय या ठिकाणी सर्व लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा निश्चय केलेला आहे। हो, भाजपतर्फे असा आरोप केला जातोय की निश्चितच आमची सत्ता आल्यानंतर 57 सीट आमच्या आल्या होत्या, त्यावेळी निश्चितच जळगाव शहराचा आम्ही चेहरा मोहरा बदलवणार होतो, पण 2.5 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाल्यामुळे आम्ही जे वचननामा होता तो आम्हाला पूर्ण करता आला नाही। पहिल्या 2.5 वर्षात का झोपा काढत होते का? पहिल्या 2.5 वर्षात झोपा काढत होते का? या ठिकाणी या जळगाव शहरामध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी प्रचार सभेच्या दरम्यान या जळगाव शहराच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही या जळगाव शहराला पहिल्या 100 दिवसात सिंगापूर बनवू। या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांनी या जळगाव शहराच्या जनतेला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। या ठिकाणचे आमदार राजू मामा भोळे यांनी या जळगाव शहराच्या जनतेला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। खरं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यावेळेस तत्कालीन केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची होती, राज्यात सत्ता भारतीय जनता पार्टीची होती। इतकंच नव्हे तर या जळगाव शहराच्या जनतेने कधी नव्हे इतका मोठा कौल भारतीय जनता पार्टीला तब्बल 57 नगरसेवक निवडून दिला होता, परंतु यांचा खुर्चीचा मोह आवरला गेला नाही। पहिल्याच टर्ममध्ये राजू मामांनी आमदार साहेबांनी त्यांच्या पत्नीला महापौर केलं, साल्याला सभापती केलं, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पद दिली। मान्य आहे, या गोष्टी या सगळ्या चालत असतात राजकारणामध्ये, परंतु केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, या ठिकाणी मंत्री त्यांचे, नगरविकास मंत्री त्यांचे, स्वतः आमदार महोदय, त्यांच्या पत्नी महापौर, इतके 57 नगरसेवक, मग यांना का विकास नाही करता आला?
यांनी त्या पहिल्या 2.5 वर्षात काय केलं? तर आपण जर पाहिलं असेल तर महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर पहिल्या 2.5 वर्षामध्ये या जळगाव शहराच्या एक रस्त्यावरती खडीचा तुकडा डांबराचा एक थेंब पडलेला नव्हता. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी, निचरा करण्यासाठी एक ड्रेनेज लाईन झालेली नव्हती. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या विकास कामांना चालना मिळालेली नव्हती. खरं तर या सर्व गोष्टी आम्ही वारंवार आमदार साहेबांजवळ बोलून दाखवत होतो. त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या तत्कालीन मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, हे देखील सातत्याने त्यांच्या संपर्कात सांगून त्यांना या ठिकाणी जळगाव शहराच्या नियोजनाच्या बाबतीत वारंवार विचारत होते. परंतु या ठिकाणचे आमदार हे निष्क्रिय ठरल्यामुळे, त्यांचा नियोजन शून्य कारभारामुळे ते या जळगाव शहराला न्याय देऊ शकले नाही आणि या जळगाव शहराची वाताहत झाली. मग या सर्वांचा रोष सर्व नगरसेवकांमध्ये झाला. सर्व नगरसेवकांनी एक मत केलं आणि विकासासाठी त्यावेळेस सत्ताधारी पक्षाकडे गेले. आणि आपण पाहिलं असेल तर नंतरच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात या शहराची अवस्था चांगली झाली. या ठिकाणी काहीतरी विकास कामांना सुरुवात झाली, रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली, कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी संपला, पथदिव्यांचा प्रश्न संपला. त्यावेळेस मी उपमहापौर स्वतः त्या ठिकाणी असल्यामुळे मला बऱ्याचशा प्रभागांमध्ये विकास करून घेता आला. आपण पाहिलं असेल तर आपण या जनसामान्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घ्या, शहरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. अतिशय रोष या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांवरती या जळगाव शहरात आज आहे. हो, आपण देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. महानगरपालिकेची निवडणूक आहे. काय वाटतंय ठाकरे सेनेचा काय निकाल असेल? तुम्ही आपण सर्व इथेच आहेत. येणारा 16 तारखेला पाहू. गुलाल आमचाच आहे, इतकंच एवढी सांगू. भाऊ, शेवटचा प्रश्न, आपण जनतेला काय आव्हान कराल? आपण बघतोय की एक प्रमुख पक्ष म्हणून आपण महायुतीला आव्हान देत आहात. काय नेमकं जनतेला आव्हान? मी या जळगाव शहराच्या मायबाप जनतेला इतकंच सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच भूलतापांना बळी पडू नका, आमिषांना बळी पडू नका. येणाऱ्या 15 तारखेला आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून, ज्यांनी मागच्या काळामध्ये आपल्याला धोका दिला, ज्यांनी आपली फसगत केली, ज्यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता नाही केली, अशा लोकांना घरचा रस्ता दाखवा. या ठिकाणी विकासाची निशाणी म्हणजे मशाल, आपल्या सर्वांना न्याय हक्काची निशाणी म्हणजे मशाल. या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या जळगाव शहराला विकासाची गती देण्यासाठी, आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना शाश्वत विकासासाठी या ठिकाणी मशाल चिन्हासमोरील मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना उपकृत करा, मतदान करा, ही विनंती करतो. आपण बघितलं की जळगाव शहराचा जो विकास आहे हा खुंटला आहे. त्यामुळे जनतेत रोष असून येत्या 15 तारखेला जनता मतपेटीतूनच त्यांचा तो रोष व्यक्त करणार असल्याची भावना कुलभूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. सचिन गोसावी, हॅलो जनता न्यूज, जळगाव.